मग सगळी तयारी बिरी करून ठेवली. पाहुणे का तुझी आहे ना भाऊ, कधी येतात काय ना भाऊ. आबा हो किती वेळ झालं कवा यायचे पाहुणे? येतील ते म्हणले ना येतो म्हणून. हा का? हा येतील बाई येतील. एकदा तो झाला ना म्हणजे माझ्या डोक्याचा लगेच ताण निघून जाईल मग. मला तर करायचंच नव्हतं लग्न. तुम्हीच म्हणताय लग्न कर म्हणून. कसं करायचं? आता ती तुझी बहीण अजून ती राहिली यायची. हो ती तर हा? सकाळपासून गावात गेली अजून आलेलीच नाही. हा येते म्हणली. नाही नाही गावात नाही, ती इकडे नाही का ती बाहेर राहायला. बघती त्या मनीषाला लावती. बसा तुम्ही लगेच आली. बर 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 ये बाय. पाहुणे काय ना तर एक तास झाला. राम राम. राम 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 राम. काय पाहुणे कस काय झाला प्रवास? एकदम मजेशीर मस्त एकदम. एकदम भारी झाला ना. हा पोरगी कुठे पोरगी आहे ना आणा ना मग पोरगी दाखव ना आम्हाला. लगेच. हा मग लगेच आपलं लगेच. अहो मी काय म्हणतो तुम्हाला पाहुणे तुमच्या तुम्ही दोघं झाले का? हा मी याच्या सोबत आलो. तुमचे वडील हो पाहुणे? अहो त्याला काम असतं ते त्याच्यामुळे त्याला वेळ भेटत नाही. ते तर म्हणले तर येतो म्हणून. घेतो बोलून मुलीला पाहू. ए पुरी अश्विनी हे आली. हे बाई मुलगी. आबा हो ती आलीच नाही आज. नाही येईल आता सकाळपासून गेली ती गावात. काय करतील काय नाही. पाहुणे आले आहेत. हो पाहुणे हा बोला ना. ही मुलगी. हो पोरगी तुमचीच आहे का पण? हा माझीच आहे ना पोरगी. असं कायला बोलतोय तो म्हणा सासू आहे ना तो येडे. हा नाही सासे थोडे वेगळ्या रंगाचे ते वेगवेगळ्या. बस होणार ते पण नाही व्हायचं. हा. काय चाललंय? अहो आता शिकाले का तू? सकाळपासून गावात गेली पाहिलं का? हा या कोण? बरं जाऊ दे. हा या कोण? ती मुलगीच आहे. हा दोन मुली आहेत का तुम्हाला? हा हा. दोन आहेत. ही थोरली आहे ती धाकटी आहे. असं म्हणताय. हा हा पाहुणे हा घ्या बोलू मग मुलीला. नाही यांच्याशी पण बोलतो ना मी हा? थोडं, नाही का ह्याच आवडल्या मला नाही का म्हणजे, तुम्ही मुलगी पाहायला इकडे आले. एक मिनिट ऐकून घ्या. तुमचं काय सगळं आम्हाला पाठ सांगा ना तुमचा. तसं काही नसतं. मुलगी मुलगी असते लहानी असो मोठी असू. मला हे आवडले बघा दिसायला पण थोडं व्यवस्थित आहे. मी त्यांना विचारतोय काय काय करतात काय नाही तर ते वेगळेच भरडून राहिलेत. हा? विचार ना काय करू. पाहुणे हा तुम्ही काय करता? मी तसं व्यवसाय उद्योग काय आहे मी नेमकं? कंपनीत सुपरवायझर आहे. मला 40,000 रुपये पगार आहे. 40,000 रुपये. यस यस हो हो. चांगलं आहे मग. है की काय नाही? 40,000 पगार आहे. काय खोटं बोलतो? काय आलं? काय नाही त्याला थोडं अजून मधून होतो पण 40,000 पगार आहे मला. अजून मला एक्स्ट्रा इन्कम पण येतो. मुलगा छान आहे बरं का. छान आहे हा, बघा म्हणजे मी पसंत आलो. तू कुठं माझं चालू आहे तू तू सरक माग थोडं. अरे भाऊ ह्या मुलीचं लग्न करायचं आहे आधी. हो हा मग चालेल ना करा ना मग मला ही पसंत नाही आली. मला मुलगा आवडलाय. हा मला पण आवडली मुलगी. मग आता बरी पिढा झाली का? ती नेहमी तशीच करते. मला कुठली गोष्ट हा? बघाय आली कुठलं ड्रेस आणला काय आणलं का ती तशीच करत असते. तिचं द्या करून माझं राहू द्या. अरे पण काही म्हण तुमच्या दोघांची जोडी लय जोड. अरे हाय कायची जोडी हे बघ ना इथं तिकडं बघ काय बघतो आहे ना तू. बाबा आमच्या दोघांची चांगली दिसेल. नाही, हा, चांगली चांगली दिसेल ना. दिसेल. तुम्हाला या आवडला? हा मग आता विषय का आता बघ. बरं मामा मी काय म्हणतो हा. मुलीला काय काय येतं काय काय तू विचार ना भाऊ. विचारू का मी? तू विचार ना. हा जाऊ. तो मला म्हणजे काय काय येतं आणि काय काय आवडतं तुम्हाला नाही का? मला हिंडायला फिरायला आवडतं. मला घरातले काही काम येत नाही. अरे वा सेम मला पण. अरे वा किती म्हणजे बघा ना किती गुण जुळत आमचे. माझे पण जोडतात. म्हणजे तुझं ऐक ना तू इथं बस ना जरा 2 मिनिटं. ह्याचं उठ. काय करता मग तुम्ही? मी सुपरवायझर कंपनीत. मला 40,000 रुपये पगार आहे. 40,000. हो मग हाय ना. घरात कामाला बाई असेल ना? हा मग बाई आहे का मी नाही आपण नसतो करत काम सगळे बाय सगळे. मला फक्त हिंडायला फिरायला लागतं. खायला पैसा हिंडायचं. हा मला पण पिझ्झा, सेम बर्गर सेम खायला सेम बघा किती आमचे गुण जुळता मामा. लागतं. मग काय? किती खोटं बोलतो तू. इथे शेव भाकरी खातो आणि तिला म्हणतो की आम्हाला नाही बाहेर फिरायची आणि पिझ्झा वगैरे खायचं. काय बडबड तुझा सांगतो बस ना जुळू दे. काय चालेल तुमच्या दोघांचं? काय नाही काय नाही त्याला होत राहतं मध्ये झटकेत राहते त्याला त्याचे. काय प्रॉब्लेम आहे तुझा नक्की रे? माझा काय प्रॉब्लेम नाहीये. मग? मी त्याला बोलत होतो मला तर बोलतोय ना तुझं काय मध्ये मध्ये? तर तुला बोलत बसायचं असं पैसा तू जाय तिकडं पैस. हा हा. बरं. अरे कळत नाही मी तुम्हाला येतानाच बाहेर बघितलं होतं. हा का अरे वा वा वा. म्हणजे मग जेव्हा बाहेर बाहेर बाजारात गेले होते ना हा ना, मैत्रिणी सोबत. मला काय माहिती मी आमच्याच घरी येत आहे म्हणून. हा बघा बघा. सासरे बुवा हो. जाऊ दे.
त्याला ती करायची ना हा. मी हे करतो काय काय करायचं मला ती आवडते ना मग मला हे करतो ना लग्न. नाही नाही मला दोघांशी लग्न करायचंय तुझी आई पण आहे का लग्न करायचं अरे भाऊ. सोबत? माझ्या मग तू काय मी जॉबला आहे. जॉबला हा पेमेंट किती आहे तुला? मला खरं सांगू मला 35,000 रुपये पेमेंट. काय परिस्थिती नाही काही नाही काही नाही शांत बसा तुम्ही. मी बोलते ना यांच्याशी. त्या गव्हाच्या हाताखाली आता ते 10,000 गव्हांच्या हाताखाली हा, मला माहिती सगळं याचा बोलू का मी येऊ का बाकीच्या दे याचं काहीच नाही करत. मला त्याच्याशी काय काय घेणं देणं नाही. आता मला ना तुझ्याशी लग्न करायचंय. हा ना हो. माझं घर आहे दार आहे शेती आहे त्याच्यानंतर मला नाही का 35,000 पेमेंट पीएफ कट होतो वार्षिक मला नाही का 1 लाखाचं पॅकेज भेटतं. अरे हल हल काही बोलतोय तो ध्यान नको तुम्ही त्याच्यावर पण मला काय करायचे पण हा तू तिच्याकडे जा बघ ना आता तुला ती पाहिजे होती ना तुला ती आवडत होती ना मग तिच्याकडे नाही मला आता दोन्ही आवडतंय अरे दोन्ही सांभाळ आता तुला एक नाही सांभाळायचे तू दोन्ही काय सांभाळणार नाही रे? मग दोन्ही सवळणार आहे मी बहिणी बहिणी चाललंय काय बरं? काहीच कळलं नाही मला तर. मी काय म्हणतो सासरे बुवा याच्याकडून ती सांभाळायची नाही उगा तुम्ही नाही का तुमच्या पोरीचं आयुष्य बरबाद नका करू आमच्या दोघांचं त्या लावून आणि याला काही ती मारा. गलटी मारायला हल तूच आहे ओ गव्हाच्या ए, शांत बसा. तुम्ही किती वेळ झाले इथं भांडताय? काय विषय तुमचा नेमका? तुम्हाला बघाय आल्यानंतर तिला पसंत केलं हा. तू आता इकडे कशाला मचमच करतोय रे? अरे नाही हो फ्रॉड माणूस आहे याचं करायचं ना काय 9,000 रुपये पगार आहे त्याचा अरे ती फोड असू दे नाही तर कसा असू दे माझी मी बघल ना. तू कशाला मला सांगतोय? बरोबर. मी म्हटलं दोघं आवडलं मला अरे तू आता मला बघाय आला नंतर तिला पसंत केलं उद्या माझ्या बहिणीला सोडून तिसरी पसंत करशील. तुझी काय बुद्धी आहे का जाग्यावरती? नाही नाही आता मी दोघेशी माझे हो आमच्या गावामध्ये पण शहरात गेलो तिकडे पण काही पोरी बघत बसतो होय रे. त्याला बघ त्याला बघ ही किती भारी दिसती ती किती भारी दिसती कोणाला पण पसंत करतो यो. नाही नाही ते काही बोलतोय ते सगळं ऐकता तुम्ही बघितलं का ते काही बोलतो तो बापरे. बघ अहो त्याचं काही ना काय ऐकवतो काही पावळं. तू काही बोलतो तो मी एक निष्ठ आहे माहिती का तुझ्या- मी तुमच्या पोरीला लय जीव लावा. असं ना हा मला वाटतंय जीव लावणार आहे तुम्ही. याचं तोंडाकडे बघून वाटतंय का तुम्हाला तुम्ही त्याचं तोंड बघा त्याची अवस्था बघा तर तुम्हाला वाटतं ती पोरगी सांभाळ. त्याचं ना ऐकू तुम्ही मामा मी का म्हणतो मामा? तुम्ही द्या लग्न करून मी बरोबर सांभाळतो दोघीला तुम्ही आता दोघांना सांभाळतायत का? हो त्याला काय होतं मग त्याला काय होतं मामा नाही काय त्याला काय होतं रे त्याला काय होतं हे काय 10,000चा भाजीपाला आहे का? बघा की हा हो नाही नाही म्हणजे तुम्ही नाराज नका हो मी काय म्हणतो सांभाळतो मी दोघींना काय अडचण आहे तुम्हाला म्हणजे अरे, पैसे तुला पाठी स्वतः भरपूर आहे. तुम्हाला एक सांगतो याच्याकडे काहीच नाही काहीच नाही ना. हा हा. खरं म्हणजे याची पहिली बायको झाली. बापरे. अरे पहिलं काय- लग्न काय- झालेलं आहे? नाही, 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 सांगायला तू काय काय हा सांग रे तू. हा आता मी सांगतो याची पहिली बायको झालेली आणि ह्यो आता दुसरं लग्न करायला निघलाय तुमच्या पोरींचं आयुष्य बरबाद करेन ह्यो नाही त्या पोरींवरती नाही कसंही करेन नचा मारतो सगळ्या पोरी पाठवायच्या आहेत त्याला. नाही त्याच्याकडे ऐकतात तुम्ही. बघितलं का? ते आणि तू तर म्हणली पसंत आहे. त्याचा गुणात परिणाम झाला डोक्यावर त्याच्या उन्हानी माझ्या वय हा आता अजून खोलू हा आता एक सांगतो ज्याच्या ना कंपन्या आहेत नाही ह्यो जॉबला आहे ना काही करतो एकट्या मारतोय तो फक्त बाकी काय हे चालू नाही याचं आलं. कुठे सॉरी काढली दादा ही कसली आणली तो? आता राम भाऊने पाठवून दिले पाहुणे आहेत म्हणजे चांगले आहेत म्हणजे पाहुणे हो. राम हा? तुमचे राम राम करायचे मागे त्याचे काय ऐकतात तुम्ही आणि तू तर म्हणली मला पसंत आहे. हा? मला काय माहिती तो काय करतो काय नाही ती चालेल. मी- मॉडेल चांगले असते. मी काय म्हणतो मामा ऐका मी काय म्हणतो हा? याचं पण लग्न झालेलं आहे माहिती तुम्हाला हा? हा, मग एक याला एक एवढं पोरग आणि एक एवढं पोरग काय? हा मग काय तुम्ही याचं पण लग्न झालेले हा कुठं दूधचा धुलाय मग तो का म्हटलं मला मग तू चालला ना पोरगी पाहिलं तर मला पण घेऊन चल म्हणजे मला पण नाही का भेटून एक बायको असं म्हटलं हो मग बापरे काय बघताय यांच्याकडे? काय बघताय मारायला काय बघताय याला? चलो, निघा. मी मला कुठं काय बाई काय ग? तुझं काय असतं का जे पाहुणे येईल ते ना लगेच त्यांच्या मागं लागतील. तुला एवढं चांगलं वाटलं का तो मुलगा? हा आणि जरा जागेवर राहत जा. काय कामात असतं का सारखं तुझं काम? माझं काम होतं मी गेले. काय काम असतं? काय ग सारखं नटापटा करायचं आणि गावात फिरायचा? सुंदर दिसते ना म्हणतो सुंदर दिसते मी काय सुंदर दिसत नाही का? सुंदर जाऊ दे. दिसते. आ बरं जाऊ दे मला भूक लागली काय बनवले सांग मला जेवण भूक लागली तिथं बनवायचं आणि खायचं काय? मी बनवू आता स्वयंपाक हा. तुला माहितीये मला काहीच येत नाही मग मी काय करू? ओ दादा ही तुमच्या लाडक्या लेकीला ना काय बनवून द्या.
मी नाही रिकामी, तुमचा काय ठेका घेतला नाही मी. खोकले गाड्या आणलेलं आहे निबार हायला कुशल आले तर लग्न झालेले तर असं तसं मला भूक लागली बरं. स्वयंपाक बनवायला सांगा तिला काहीतरी. चल ते पुरी मी नाही बनवत, बनवा नाही तर बसा. मी काय तुमचं उक्त घेतलंय का? मग आता मी बनवून देऊ का तिला? द्या ना मग. तिला काय येत नाही का? तिला बारकी आहे का? बारकी राहिली का? नाही येत मला बनवता. सांगा कुठली काय तसली छपरी पाहुणे आणले ते बघायला? जरा चांगलं बघत जाऊ, कोण काय सांगते त्यांची चौकशी करत जाऊ. नाही तुझं झालं असतं पोरासोबत लग्न. मी मध्ये हा म्हणल्यामुळे तुझं थांबलं, कळलं का? खरंय तिच्यावर पण तिचीच बाजू घेणार ना. बाहेर तरी निघल्या सगळ्या गोष्टी. आता केलं असतं लग्न त्या पोरासोबत तू आणि गेली असती चांगलं. लहान आहे ती बरोबर, तिथंच ऐकावं लागेल. हो चला चालाय पुरी मला पडतं काहीतरी खायला. आलीच मी.